साधारणतः 30 नंतर स्त्रिया आपल्या चेहऱ्याची खास करून काळजी घ्यायला लागतात, कारण त्यानंतर वय वाढण्याची प्रक्रिया किंवा वय दिसण्याची प्रक्रिया सुरू होते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या हातांवरनं सुद्धा तुमचं वय किती आहे हे कळू शकतं. जर हातांची काळजी घेतली नाही तर हातांचं सुद्धा एजिंग होऊ शकतं. एकंदरीतच आपल्या आयुष्यामध्ये आपण हातांच्या काळजीकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतो. हातांचं हायजीन आणि त्याचबरोबर सौंदर्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हाताची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या हातांची, तुमच्या नखांची काळजी कशी घ्यायची हे आज आपण जाणून घेऊया. ग्रूमिंग म्हटलं की आपण सगळ्यात जास्त लक्ष देतो ते आपल्या कपड्यांकडे, चेहऱ्याकडे आणि मेकअपकडे. एक खूप महत्त्वाचा आपला एक ऑर्गन आहे ज्याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही, ते म्हणजे आपले हात. हातांची काळजी घेणं म्हणजे नेल पॉलिश लावणं आणि क्रीम लावणं, बस हा आपला जनरल विचार असतो. पण हातांची आणि नखांची काळजी ॲक्च्युली कशी घ्यायला पाहिजे की ज्या अर्थे तुमचे नख आणि हात एकदम ग्रूम्ड दिसतील, त्या संदर्भात आज आपण बोलूयात. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, हातांची काळजी घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. बिकॉज तुमचे हात हे प्रत्येक वेळेला दिसतात. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर प्रेझेंटेशनमध्ये तुमचे हात दिसत असतात. तुम्ही हाऊसवाईफ असाल तरीही तुमचे हात हे नेहमी नीट असायला हवे. बिकॉज तुम्ही जेव्हा PTA मीटिंग्सला जाता किंवा कुठल्याही फंक्शनला जाता तेव्हा तुमचे हात दिसतात. आपल्या हातात आपण ज्वेलरी घालतो. इंडियन महिला बांगड्या घालतात, अंगठ्या घालतात. सो त्याच्याने बरेचदा अटेन्शन हे हातांकडे जातच. सो लोकांचं लक्ष जर तुमच्या हातांकडे जात असेल तर तुम्ही तुमच्या हातांची काळजी घेणं आवश्यक आहे. एक मेजर थिंग जी महिलांनी रेग्युलरली करायला हवी ती आहे क्लेन्झिंग. ते हातांचं पण व्हायला पाहिजे. गरम पाण्याने हात धुवून, ते साबणाने धुवून किंवा क्लेन्झिंग मिल्कनी आपले हात धुतले तरीही हातांवर इतका छान रिझल्ट येतो. गरम पाण्याने जेव्हा आपण हात धुतो तेव्हा आपल्या हाताची जी स्किन असते त्याचे पोर्स ओपन होतात. सो स्किनचे पोर्स ओपन झाल्या जेव्हा तुम्ही त्याच्यावर मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुमचे हात डीप मॉइश्चराइज्ड होतात. आता ह्यासाठी आंघोळ केल्यानंतर इमिजिएटली आपण बॉडी लोशन लावतो ती वेगळी गोष्ट. पण स्पेशली हातांसाठी जेव्हा तुम्ही गरम पाण्याने हात धुतले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादं मस्त मॉइश्चरायझर हातांवर चोळून ते जिरवायचं आहे स्किनमध्ये, त्याच्यानंतर तुमच्या हातांचा जो रिझल्ट येतो किंवा हातांना जो एक ग्लो येतो तो खूप छान असतो. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता नखांची काळजी घेणं म्हणजे नेल पॉलिश लावणं आणि ते तसंच ठेवणं. या व्यतिरिक्त सुद्धा नखांचा एक शेप असतो. तुम्ही जेव्हा नख कट करता तेव्हा ते कट केल्यानंतर सुद्धा फायलिंग असतं. या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या त्याच्यानी काही फरक पडत नाही. पण तुम्ही नखांची काळजी घेण्यासाठी नखांना श्वास घेऊ द्यायला हवा. सो नेल पॉलिश हे रेग्युलर बेसिसवर लावणं हे ॲडवायझेबल नाही आहे. सो इवन इफ तुम्ही रेग्युलर बेसिसवर नेल पॉलिश लावत असाल तर वीकेंड्सला ते नेल पॉलिश काढून नखांना श्वास घेऊ द्या. कारण नखांना जोपर्यंत बाहेरची हवा आणि विटॅमिन D म्हणजे सनलाईट मिळत नाही तोपर्यंत तुमचे नख ग्लॉसी नाही राहत. सो बरेचदा तुम्हाला असं नोटीस झालं असेल की तुम्ही नखांना नेहमी नेल पॉलिश लावता, तुम्ही ते रिमूव्हरनी काढलं त्याच्यानंतर तुमचे नख ड्राय वाटतात किंवा रफ वाटतात. त्याचं कारण आहे की तुमच्या नखांना थोडा वेळ सुद्धा ओपन एअर किंवा ओपन सनलाईट मिळत नाही आहे. नख आणि तुमचे हात ह्या दोन्ही गोष्टी खूप अटेन्शन सिकिंग असतात. आत्तासुद्धा मी जेव्हा बोलते तेव्हा माझे हात तुम्हाला दिसत आहेत. सो इन दिस वे नखांची आणि हातांची काळजी घेणं हे खूप आवश्यक असतं. अजून एक स्टेप जी तुम्ही तुमच्या हातांची काळजी घेण्यासाठी घेऊ शकता ती अशी आहे की तुम्ही रात्री झोपायला जाता त्याच्या आधी रोज म्हणजे रेग्युलरली हाताला मॉइश्चराईज करायला हवं. तुम्ही दिवसभर हाताला मॉइश्चराईज करा नका करू त्यांनी काही फरक नाही पडणार. पण रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही तुमच्या हातांना मॉइश्चराईज कराल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जो रिझल्ट मिळेल तो तुमच्यासाठी खूप छान असेल. इनफॅक्ट दुसऱ्या दिवशीच तुम्हाला हात सॉफ्टही वाटायला लागतील आणि त्यांना एक ग्लो पण येईल. ॲक्च्युली घरात कामं करताना तुम्ही भांडी घासता, एखाद वेळेला कपडे धुतल्या जातात किंवा स्वयंपाक केला जातो तर या सगळ्या गोष्टींनी तसेही हात रफ होतातच. सो इवन इफ बाकी काही नसेल वर्क करत तरीही या रफ हातांसाठी मॉइश्चराईज करणं खूप आवश्यक आहे. एक छोटीशी टिप तुमच्यासाठी ती अशी आहे की लिंबू, मध आणि थोडीशी साखर ह्या तिन्हीचं मिश्रण जे आहे ते जर तुम्ही हाताला लावून थोडंसं स्क्रब केलं तरी तुमचे हात एकदम छान ग्लो होतील. त्याच्याने टॅन पण निघेल तुमच्या हातांवरचा. सो घरगुती प्रकार आहे हा, तर तुम्ही कधीही ट्राय करू शकता. सो हातांची काळजी पण घ्या, नखांची काळजी पण घ्या.
ओव्हरऑल ग्रूमिंग सोबत तुमच्या हातांना सुद्धा तेवढंच ग्रूम्ड ठेवा.